कधी विचार केलाय का, आपली जुनी पुस्तकं आणि ज्ञान जर कुणी जपलं नसतं तर आपण काय वाचलं असतं? आजच्या मोबाईल युगात आपण माहिती काही सेकंदात मिळवतो, पण 100 वर्षापूर्वी काही लोक होते ज्यांनी पुस्तकाचं आणि ज्ञानाचं जतन करण्यासाठी आपलं आयुष्य वाहिलं. त्याच महान कार्यातून सुरू झाली वाचनाचं महत्त्व शिकवणारी एक संस्था, जिच्यामुळे मराठी भाषा आजही जिवंत आहे. तुम्हाला त्या संस्थेचं नाव माहिती आहे का? नाही? मी सांगते, पण त्याआधी कल्लाकार चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी पूर्वा आणि तुम्ही पाहत आहात कल्लाकार दिनविशेष भाग 303 पावर्ड बाय gopreg.com. मित्रांनो, त्या संस्थेचं नाव आहे महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा. ही संस्था 29 ऑक्टोबर 1894 रोजी स्थापन झाली. ज्ञानाचा प्रकाश, भाषेचा सन्मान हे या संस्थेचे घोषवाक्य. यातूनच तिच्या उद्दिष्टांचा नेमका सारांश आपल्याला समजतो. महाराष्ट्रातील प्रमुख साहित्यिक, तत्वज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आणि तिचा विकास साधण्यासाठी ही संस्था स्थापन केली. संस्थेचा प्रमुख हेतू म्हणजे मराठी भाषेत दर्जेदार ग्रंथ निर्मिती करणे, वाचन संस्कृतीचा प्रसार वाढवणे आणि भाषेला प्रगत दिशेने नेणे हा होता. या संस्थेने मराठी भाषेतील ज्ञान प्रसाराला नवीन आयाम दिले. बाळ गंगाधर टिळक, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर रामकृष्ण भांडारकर आणि हरिनारायण आपटे यांसारख्या 25 द्रष्टया व्यक्तींनी डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी या नावाने या संस्थेची स्थापना केली. नंतर 1948 मध्ये या संस्थेचे नामांतर करून महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था असे नाव देण्यात आले. ही संस्था केवळ भाषांतरापुरती मर्यादित न राहता तिने समृद्ध साहित्य निर्मिती, ग्रंथ प्रकाशन, पुरस्कार वितरण, वाचन प्रसार कार्यक्रम आणि व्याख्यानमाला यांच्या माध्यमातून मराठी भाषेला एक सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले. संस्थेच्या कार्यात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे विशेष योगदान होते. त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणांसाठी अथक प्रयत्न केले आणि मराठी साहित्य संमेलनांच्या माध्यमातून संस्थेचा प्रभाव वाढविला. आजही ही संस्था मराठी भाषिक आणि साहित्यिक क्षेत्रातील एक मजबूत आधारस्तंभ आहे. तिच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि ग्रंथप्रेमींना प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळते. महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेने केवळ ग्रंथ जपले नाहीत, तर ज्ञानाचं तेज पिढ्यानपिढ्या पोहोचवलं. चला, आपण विद्यार्थ्यांनी आज ठरवूया, रोज थोडं वाचन करू, मातृभाषेचा सन्मान करू, कारण वाचन म्हणजे ज्ञानाचा प्रकाश. जसं त्या काळी लोकमान्य टिळकांनी आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंनी आपली भाषा वाचवण्यासाठी कार्य केलं होतं, तसंच आता पाश्चात्य जीवनशैलीत म्हणजेच वेस्टर्न कल्चरमध्ये हरवत चाललेली आपली मातृभाषा टिकवून ठेवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. अशा ज्ञानवर्धक दिनविशेषांसाठी आपल्या विद्यार्थी मित्रांनी तयार केलेल्या कल्लाकार चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कल्लाकार दिनविशेष पावर्ड बाय gopreg.com.